हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द ब्युटी लेअर. फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओमध्ये ब्लीच पाहणार आहोत की ब्लीच आपण कशा प्रकारे अप्लाय करायचं, कधी अप्लाय करायचं, ते चेहऱ्यावरती किती वेळ ठेवायचं. तर ब्लीच ही एक रासायनिक प्रक्रिया आहे. ती आपल्या चेहऱ्यावरील लव लपवण्याचं काम करते. त्याचप्रमाणे आपल्या चेहऱ्यावरील टॅनिंग हटवण्याचं काम करते की जेणेकरून आपला चेहरा गोरा दिसतो. पण ब्लीच केल्याने आपला चेहरा पूर्णतः गोरा होत नाही. ब्लीच मध्ये अमोनिया आणि हायड्रोजन पेरॉक्साईड असते. 18 वर्षाच्या आत कधीही ब्लीच करू नये. 18 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वयोमर्यादा असावी. ब्लीच केल्याने चेहऱ्यावरील लव लपवली जाते. चेहऱ्यावरील काळे डाग नाहीसे होतात. आपला चेहरा काळवंडलेला असतो, तो गोरा दिसण्यास मदत होते. आपल्या चेहऱ्यावरील रिंकल्स, 5 लाईन्स हे कमीत कमी वेळेत ते नाहीसे करण्यास मदत करते, पण पूर्णतः नाही, ठराविक काळासाठी. ब्लीच यूज करताना आपल्या स्किनला ते मॅच होते का नाही, त्यासाठी आपण ब्लीच पहिल्यांदा आपल्या चेहऱ्याच्या एका कोपऱ्यात थोड्याशा भागावरती लावून पाहायचं आहे की ते 10 मिनिट ठेवायचं आणि 10 मिनिटांनी ते पुसून टाकायचं. जर आपल्या चेहऱ्यावरती लाल रेशेस किंवा अजून आपल्याला जर जास्तच म्हणजे काही प्रॉब्लेम वाटत असेल तर ते ब्लीच आपण अवॉइड करायचं आहे. त्यानंतर ब्लीच हे वापरताना कधीही डायरेक्ट चेहऱ्यावरती अप्लाय करायचं नाही. आपली स्किन खराब होऊ शकते. ब्लीच अप्लाय करताना ब्रशचा उपयोग करायचा आहे. ब्लीच हे डोळ्यांना, आपली आयब्रोजना, त्यानंतर ओठांना कधीही ब्लीच लावायचं नाही. ब्लीच लावताना एकाच डायरेक्शनने कधीही लावायचं नाही ते. तर अशा प्रकारे आपण ब्लीचची पूर्णतः माहिती घेतलेली आहे की जेणेकरून तुम्हाला ब्लीच यूज करताना याचा खरोखरच उपयोग होईल. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय फ्रेंड्स.